स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर एनए प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम. तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राऊंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज. रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. लग्नाच्या मांडवात जुळलेलं नातं काही दिवसातच फसवणुकीच्या जाळ्यात अडकलं असल्याचं समोर आलं आणि एकरुख्याच्या युवकाच्या संसाराची स्वप्न उद्ध्वस्त होण्यापूर्वीच राहता पोलिसांनी संपूर्ण कटाचा पर्दाफाश केला. विवाहाच्या आमिषानं लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा भांडाफोड करत पोलीस निरीक्षक दीपक सरुदे यांच्या पथकानं पुन्हा एकदा आपल्या तपास कौशल्याची छाप उमटवली. विशेष म्हणजे राहता शहर परिसरात उघडकीस आलेली ही अशा प्रकारची सलग तिसरी घटना आहे. छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या बनावट विवाह रॅकेटचे धागेदोरे उलगडण्यात पोलिसांना यश आलंय. या प्रकरणात एजंट अमोल ज्ञानदेव पिंजारी, राहणार गोंडेगाव, तालुका श्रीरामपूर, संगीता शिंदे, राहणार आळेफाटा, तालुका जुन्नर, सोनाली मोहन भोसले, राहणार वाटूरफाटा, तालुका परतूर आणि नवरी राधा रमेश काळे, राहणार चौधरीनगर, देवमूर्ती, जिल्हा जालना यांनी संगनमत करून फिर्यादी युवकाची आर्थिक फसवणूक केल्याचं तपासात समोर आलंय. आरोपीने फिर्यादीकडून 1,60,000 रुपये घेत आळेफाटा इथं विवाह लावून दिला. त्यानंतर नवरी काही दिवस एकरुकी येथे फिर्यादीच्या घरी वास्तव्यास होती. पुढे फिर्यादीनं त्याच्या रीतिरिवाजानुसार कोपरगाव येथील शुक्राचार्य मंदिरात पुन्हा विवाहविधी पार पडला. मात्र संसाराची स्वप्न रंगवणाऱ्या या विवाहामागं फसवणुकीचं काळं वास्तव दडलेलं होतं. लग्नानंतर काही दिवसांनी घरासमोर आलेल्या काळे काचा असणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या 4चाकी गाडीकडे नवरी राधा काळे जाऊ लागल्यानं संशय निर्माण झाला. कुटुंबियांनी विचार न करता संबंधित वाहन तिथून वेगानं निघून गेलं. त्यानंतर नवरीने संपूर्ण कटाचा पर्दाफाश करत धक्कादायक माहिती दिली आणि विवाहाच्या नावाखाली सुरू असलेल्या फसवणुकीचा प्रकार समोर आला. दरम्यान एकरुकी गावातून राहता पोलिसांना अल्पवयीन मुलीचं लग्न लावण्यात येत असल्याची माहिती प्राप्त झाली. पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांनी तात्काळ पथक घटनास्थळी रवाना केलं. प्राथमिक चौकशीत ते प्रकरण वेगळ्याच दिशेने जात असल्याचं स्पष्ट झालं. मुलीनं 112 या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून तिचं लग्न तिच्या इच्छेविरुद्ध लावण्यात येत असल्याचं सांगितलं होतं. मात्र पोलिसांनी सखोल चौकशी करतात मुलीचा पळून जाण्याचा बनाव उघडकीस आला आणि विवाहाच्या नावाखाली युवकाला गंडा घालण्याचा कट समोर आला. तपासात समोर आलं की मुलगा एकरुकी येथील असून मुलगी जालना जिल्ह्यातील आहे, तर विवाह पुणे जिल्ह्यातील आळेफाटा इथं एजंटच्या माध्यमातून लावण्यात आला होता. गुन्ह्याचं कार्यक्षेत्र आळेफाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्यानं हा गुन्हा 0 FIR द्वारे आळेफाटा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. अटक आरोपी एजंट अमोल ज्ञानदेव पिंजारे आणि राधा रमेश काळे यांना पुढील तपासासाठी आळेफाटा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प. NA प्लॉट्स खरेदी सुरू. मोजकेच प्लॉट शिल्लक. तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध. प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर. मग आजच प्लॉट बुक करा. 9623 89 91 91, 9623 65 91 91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर.